म्हणजे प्राचीन काळी जेव्हा लोकवस्ती उदयास आली तेव्हा ती नदीच्या काठीच वसलेली असे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना तर अनन्यसाधारण असं महत्व आहे. म्हणजे यमुना तर उत्तर भारतातील सर्वात महत्वाची नदी असून ही नदी मुख्यत्वे करून उत्तराखंड व उत्तर प्रदेश या राज्यामधून वाहते. गंगा नदीनंतर भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी असणारी नदी म्हणजेच यमुना नदी होय. म्हणजे ही नदी दिल्लीची जणू जीवनवाहिनी समजली जाते. तर म्हणजे पवित्र नद्यांपैकी असणारी नदी म्हणजेच यमुना नदी होय. यमुनेचा उगम हा हिमालय यमुनोत्री या ठिकाणी होतो. यमुना ही नदी गंगेची सर्वात मोठी उपनदी आणि येथूनच यमुनेचा खरा उगम आहे. यमुना या नदीला कालिंदी किंवा कालिंदज या नावाने देखील ओळखलं जातं. यमुना ही नदी गंगेला समांतर वाहून प्रयाग जवळ गंगेला मिळते आणि भारतातील एक आदरणीय जलमार्ग असलेली यमुना नदी हिंदू संस्कृतीत खूप महत्वाची आहे. उत्तराखंड व उत्तर प्रदेशातून वाहणारी ही नदी नवी दिल्लीतील पवित्र परंपराचा एक महत्वाचा भाग आहे. तथापि मंडळी तिच्या आध्यात्मिक महत्वाबरोबरच ही नदी गंभीर प्रदूषणाचा सामना सुद्धा करते. त्यामुळे मंडळी ती देशातील सर्वात प्रदूषित नद्यांच्या यादीत सुद्धा येते. पण प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना न जुमानता प्रयागराजजवळ यमुनेचा गंगा नदीशी संगम हा एक पवित्र स्थळ म्हणून काम करतो आणि जिथे कुंभमेळ्यासारखं वार्षिक उत्सव आयोजित केला जातो. आणि या आध्यात्मिक दृश्याचे साक्षीदार होण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणारे यात्रेकरू आणि प्रवाशांना आकर्षित करतात. म्हणजे भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या यमुना नदीचा हिंदू धर्मात तर अगदी खोलवर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला समृद्ध इतिहास आहे. तिचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे आणि तिचं महत्त्व तर बहुआयामी आहे. म्हणजे भारतीय लोकांच्या जीवनात तर नद्या खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. नदी व्यवस्था अनेकांना सिंचन, पिण्याचं पाणी, आर्थिक वाहतूक, ऊर्जा आणि उपजीविका प्रदान करते. आणि यमुना तर ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे. ती उत्तराखंडामधील बंदरपूर शिखरावरील यमुनोत्री हिम नदीतून येते. ती हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागामधून जाते आणि त्यानंतर ती उत्तराखंड आणि दिल्लीला स्पर्श करते आणि शेवटला चंबळला मिळते. आणि जी सर्वात लांब उपनदी आहे आणि ज्याचं स्वतःचं सर्वात मोठं खोरं सुद्धा आहे. म्हणजे यमुना नदी हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या सीमेवरून वाहते आणि अलाहाबाद मध्ये गंगेला मिळते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का की जगातील 7 आश्चर्यापैकी एक ताजमहाल हा यमुनेच्या काठावर आहे. यमुना हजारो लोकांना सिंचन, पिण्याचं पाणी, स्वच्छता इत्यादीसाठी पाणी पुरवते. आता उदाहरणार्थच बघा की दिल्लीचा पाणी पुरवठा यमुनेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणजे यमुना नदीचा उल्लेख प्राचीन भारतीय धर्मग्रंथामध्ये ज्यात वेद आणि महाभारत यांचा समावेश आहे. सुमारे 1500 इसवी सन पूर्व काळातील आहे. तिला पवित्र उत्पत्ती असलेली एक दिव्य नदी मानली जाते. म्हणजे हिंदू पौराणिक कथेनुसार यमुना ही सूर्यदेवाची कन्या आणि मृत्यू देवता यम यांची बहीण मानली जाते. तिच्या पौराणिक उत्पत्तीमुळे हिंदू संस्कृतीत तिचं महत्त्व खूप वाढतं आणि तसंच मंडळी तिचं आध्यात्मिक महत्त्व सुद्धा खूप आहे. तर म्हणजे यमुना नदीला यमुना देवी किंवा यमुनाजी म्हणून ओळखली जाणारी देवी म्हणून पूजनीय मानलं जातं आणि लाखो हिंदू तिची पूजा करतात. यात्रेकरू तिच्या पाण्यात स्नान करणे हा शुद्धीकरण आणि आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मानतात. म्हणजे हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय देवतापैकी एक असलेल्या भगवान श्रीकृष्णाशी या नदीचा अगदी जवळचा संबंध आहे. कृष्णाने आपलं बालपण आणि तारुण्य यमुनेच्या काठावरील प्रदेशात विशेषतः वृंदावन आणि मथुरा इथे घालवलं आणि या भागातील त्यांच्या दैवी आणि खेळकर कृती अगदी आख्यायिकेचा विषय बनलेत आणि हिंदू ग्रंथ आणि उत्सवामध्ये ते साजऱ्याच केल्या जातात. म्हणजे यमुना नदी ही असंख्य हिंदू विधी आणि समारंभाची पार्श्वभूमी आहे. संपूर्ण भारतातील यात्रेकरू येथे स्नान करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येतात. कार्तिकी पौर्णिमेला ज्यामध्ये नदीवर दिवे लावले जातात आणि यम द्वितीया भाऊ बहिणीमधील बंधनाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तर म्हणजे असे सण यमुनेच्या काठावर मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. म्हणजे या प्रदेशातील प्राचीन संस्कृतीच्या वाढीमध्ये आणि विकासात या नदीने महत्त्वाची भूमिका बजावली. ती व्यापार आणि शेतीसाठी जीवनरेखा म्हणून काम करते. तिच्या काठावर अनेक ऐतिहासिक शहरे आणि वस्त्या सुद्धा भरभराटीला येत होत्या. म्हणजे यमुनेच्या काठावर असलेला आग्रा, मथुरा आणि वृंदावन
यासारख्या ऐतिहासिक स्थळाचा भारतीय इतिहास आणि संस्कृतीशी खोलवर संबंध आहे. त्याचबरोबर अलीकडच्या दशकांमध्ये यमुना नदीला औद्योगिक सोडा आणि प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे गंभीर प्रदूषणाचा सामना सुद्धा करावा लागत आहे. म्हणजे या प्रदूषणामुळे तिचं पर्यावरणीय संतुलन धोक्यात आलंय आणि तिच्या पवित्र पाण्याबद्दल चिंता निर्माण झाली. प्रदूषण रोखण्यासाठी आणि नदीला तिच्या मूळ स्थितीत परत आणण्यासाठी संवर्धनाचा प्रयत्न आणि उपक्रम सुद्धा सुरू करण्यात आलेत. म्हणजे जे भारतीय संस्कृती तिचं शाश्वत महत्त्व आणि भविष्यातील पिढ्यासाठी तिचं संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करतात. म्हणजे यमुनोत्री येथे यमुना नदी गरम पाण्याचे कुंड सुद्धा आहेत आणि या तलावाचं दुसरं नाव म्हणजे सूर्यकुंड आहे आणि हा तलाव म्हणजे सूर्यदेवाच्या पुत्राला समर्पित असल्याचं देखील म्हटलं जातं. सूर्यकुंडाचं पाणी इतकं गरम आहे की ते चहा आणि भात तयार करण्यासाठी तसेच बटाटे शिजवण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि सूर्यकुंडाच्या पाण्याचं तापमान सुमारे 88°C असण्याचा सुद्धा अंदाज आहे. आणि यमुनोत्री मंदिरात सूर्यकुंडात तयार केलेले तांदूळ आणि बटाटे हे देवतेला दान केले जातात. हे यमुना नदीचं दुसरं नाव आहे. भारताची राजधानी दिल्लीला वेढलेली यमुना नदी केवळ दिल्लीतच नाही तर देशभरात बांधलेली आहे. यमुना नदी ही उत्तर भारतातील सर्वात महत्त्वाची नदी आहे जी प्रामुख्याने उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातून वाहते. गंगा नदीच्या बाजूने ही देशातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे. म्हणजे यमुना पश्चिम उत्तराखंडामधील यमुनोत्री जवळ ग्रेट हिमालयाच्या बंदरपंच मासिपावर उगवते. हे उत्तराखंडमध्ये उगम पावतं आणि इंडो गंगेच्या मैदानात उत्तर प्रदेश आणि हरियाणा यांच्या सीमेवर पश्चिमेकडे वाहण्यापूर्वी हिमालयाच्या पायथ्यापासून वेगाने दक्षिणेकडे प्रवास करते. म्हणजे यमुनेचं पाणी पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील कालव्यालाही सिंचन करतं. यमुनोत्री हे यमुना नदीचं उगम स्थान आहे. यमुनोत्रीचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रेकरूंची यात्रा ही अपूर्णच मानली जाते. म्हणजे ही नदी गंगेला समांतर वाहत जाऊन प्रयाग जवळ मिळते. बंदरपूज नावाचं शिखर हिमालयात उगमस्थान जवळच आढळतं आणि यमुना हे नाव संस्कृत भाषेतून आले ज्याचा अर्थ मराठीमध्ये जुळे असा होतो. म्हणजे यमुना नदीचा उल्लेख ऋग्वेद आणि अर्थवेद या दोन्ही हिंदू पवित्र ग्रंथांमध्ये आढळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदू देव कृष्णाचा जन्म देखील यमुना नदीशी जोडलेला आहे. परिणामी ती भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. म्हणजे धार्मिक श्रद्धेनुसार कृष्णाचे वडील वासुदेव यांनी नवजात श्रीकृष्णाला एका टोपलीत मथुरेहून गोकुळला यमुना नदीमार्फत त्यांचे पालक पिता नंदराज यांच्याकडे नेलं आणि कृष्णाच्या बालपणात यमुना नदीला विषबाधा झाली होती. धार्मिक श्रद्धेनुसार कारण तेथे कालिया नावाचा 5 डोक्याचा साप राहत होता आणि ज्याला यमुना नदीचं पाणी पिण्याची मानवतेची इच्छा नव्हती. म्हणजे श्रीकृष्णाने लहानपणे विषारी पाण्यात उडी मारली होती आणि युद्ध जिंकण्यासाठी कालिया नागाचा पराभव सुद्धा केला होता. कृष्णाने नंतर नदीचं विष शुद्ध करून तिचं पाणी पिण्यासाठी सुरक्षित केलं होतं अशी सुद्धा आख्यायिका आहे. तर म्हणजे अशी ही यमुना नदी आणि तिचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पण मी अर्जय रुपाली आता इथेच तुमचा निरोप घेते. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा स्माइल FM 90.8 रेडिओ स्टेशन अकलूज.